शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो आज आहे दिनांक 2 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक नमस्ते। नमस्कार नमस्कार बोला। आज काय कोथिंबीरचे दर? कोथिंबिरी खूप रिवर्स आलेले आहेत। अशा प्रकारचे माल गेल्यात 5 रुपये 6 रुपये 7 रुपये इकडे असे अशोकाचे माल आहेत बघा, चांगले माल 8 रुपये 10 रुपयाच्या आसपास गेलेले आहेत। असे शापू बघा, गोल्डन 1 नंबर 20 रुपये शापू गेलेला आहे, 1 नंबर माल आहेत बघा। शापू चांगले माल 20 रुपये गेलेले आहेत बघा। आता हे असे आहेत ना, अशा कोथिंबिरी 7 8 6 रुपये पर्यंत कोथिंबीर खूप रिवर्स आलेली, 8 रुपये शेवट हायेस्ट बाजार झालेले। मेथी मेथ्या अशा प्रकारच्या आहेत, मेथ्या 10 रुपये 12 रुपये 15 रुपये हायेस्ट क्वालिटी मेथ्या 10 रुपये वरती आलेले, 10 12 15 त्या मेथ्या तशा क्वालिटीच्या आहेत। ते कॅरेटातल्या भरतीच्या ते 15 रुपये मेथी जाते बघा। अशातले माल आहेत हे 15 रुपये मेथे गेलेले आहेत बघा। ह्यातले चांगल्या क्वालिटीतले चांगल्या क्वालिटीतले माल खूप रिवर्स आलेले आहेत। सध्या बाजारात आवक जास्त वाढल्यामुळं बाजाराची परिस्थिती डाऊन आहे। मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोथिंबीरची आवक वाढल्यामुळे कोथिंबीरचे दर थोडेसे रिवर्स झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जांभळाची आवक बघू शकता 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे जांभळ आपल्याला आज पाहायला मिळतं। या क्वालिटीमध्ये जांभळ बघू शकता, गावरान क्वालिटीचे जांभळ हे 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे। मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आंब्याची आवक आपल्याला पाहायला मिळते 20 पासून ते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आंब्याची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 20 पासून ते साधारण 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर भेंडीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भेंडी कशी आहे? भेंडी 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर वांग्याची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये वांगे हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 20 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा साधारण 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर टोमॅटोची आवक बघू शकता, टोमॅटोचे दर थोडेसे वाढलेले आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। साधारण 400 पासून ते 800 रुपयांपर्यंत किलो कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो। तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। बरोबर या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता, पुदिना हा 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 5 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पालक हा 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता, हिरवी मिरची ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर कोबीची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोबी हा 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे। तर हलका माल साधारण 150 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये तांदूळचा भाजी बघू शकता. तांदूळचा भाजी ही साधारण 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये तांदूळचा भाजी बघू शकता 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे. तर हलका माल हा 7 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, अशा चांगल्या 4 क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 90 पासून ते 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 90 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पाकळी लसूण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाकळी लसूण कसा आहे? 90 ते 100 रुपये किलो याप्रमाणे पाकळी लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण बघू शकता. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे साधारण 60 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे. मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये डांगर भोपळा बघू शकता. हा भोपळा साधारण 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भोपळा हा 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता. बीन्स हा 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये बीन्स 70 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर वाटाण्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये वाटाणा हा साधारण 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा 100 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो, पावटा हा 100 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच दिवसातून या बारामतीच्या मार्केटमध्ये पावट्याची आवक आपल्याला पाहायला मिळते. 100 रुपये किलो याप्रमाणे पावटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं हे साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता. शेवगा हा 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये माल हा 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा साधारण 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता. कैरी ही 30 रुपये 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी पेरू बघू शकतात. हलक्या क्वालिटीमध्ये 2 नंबर क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर चांगला माल हा 40 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या मालाला 40 रुपयांपर्यंत दर आहेत. तर हलक्या मालाला 20 रुपयांपासून सुद्धा दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, घोसावळा बघू शकता. घोसावळा हा साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये घोसावळा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर बटाट्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बटाटा हा साधारण 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये बॅग ही 150 रुपयांना. तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काकडी बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी साधारण 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे काकडी आपल्याला पाहायला मिळते. कलिंगडाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड कसं आहे? कसं आहे? चांगल्या क्वालिटीत कलिंगड कसं आहे? आडवा माल हा साधारण 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 15 रुपये किलो आहे. 15 रुपये किलो या क्वालिटीत 15 रुपये किलो याप्रमाणे कलिंगड आपल्याला पाहायला मिळतोय. तर चांगल्या क्वालिटीत 15 रुपये किलो. हां, तर आडवा माल हा साधारण 100 ते 150 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड हे साधारण 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.